नागपूर शहरात दिवसाढवळ्या झालेल्या घरफोडी प्रकरणाचा पर्दाफाश. सक्करदरा पोलीस ठाण्याच्या घरफोडी पथकाने फक्त सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या जोरावर 3 सराईत आरोपींना अटक करत 3,50,000 रुपयांचा सोन्याचा मुद्देमाल जप्त केला आहे. गडचिरोलीला गेलेल्या घरमालकाच्या गैरहजेरीचा फायदा घेत आरोपींनी लॉक तोडून घर लुटले होते. 7 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 ते 2:30 वाजताच्या सुमारास ही घरफोडी घडली आहे. फिर्यादी 34 वर्षीय चैतन्य पुंडलिक कुमरे हा नागपूर येथे राहत असून ते गडचिरोली येथे गेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात मुख्य दरवाजाचे कुलूप तोडले. फ्लॅट नंबर 203 मधून 3 चोरट्यांनी मिळून 35 ग्रॅम सोनं, किंमत तब्बल 3,50,000 रुपये असा मौल्यवान मुद्देमाल घेऊन पोबारा केलाय. तक्रार नोंद झाल्यावर अंतर्गत तपास सुरू करण्यात आला. घरफोडी पथकाने परिसरातील अनेक सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषण आणि लोकेशन ट्रॅकिंगच्या आधारे 3 संशयितांची ओळख पटविण्यात आली, ज्यांना नंतर स्वतंत्र कारवाईत अटक करण्यात आली. 38 वर्षीय पंचाक्षरी संगय्या स्वामी, 32 वर्षीय सय्यद अली मुन्नू अली, 41 वर्षीय मनोज रामचंद्र दिघे या तिघांकडनं पोलिसांनी संपूर्ण चोरी गेलेला 35 ग्रॅम सोन्याचा मुद्देमाल मूळ स्वरूपात जप्त करण्यात यश मिळवलेत. या कारवाईत सायबर सेल आणि गुन्हे शाखा यांनी विशेष सहकार्य दिलेत. एकूणच शहरातील दिवसाढवळ्या घरफोडी करणाऱ्या टोळीवर मोठा घाव बसला आहे.